विजय शिवतारे आज सकाळपासून आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते आता वेल्हा तालुक्यात दाखल झालेले आहेत आणि त्या गुंजवणी धरणाची पाहणी विजय शिवतारे यांच्याकडून होत आहे। खरं तर अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा वाद उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पण या वादाची ठिणगी ज्या धरणांमुळे पडली, पहिला वाद ज्या धरणामुळे झाला त्या गुंजवणी धरणाची पाहणी विजय शिवतारे यांच्याकडून होत आहे। खरं तर याच धरणासाठी आमरण उपोषण विजय शिवतारेंनी केलं। मंत्री असताना याच धरणासाठी 2012 पासून ते प्रयत्न करत होते। आजारी देखील या धरणाच्या आमरण उपोषणावेळी ते पडले, त्यानंतर ते मंत्री झाले, त्या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं। आजही पुरंदर तालुक्याला या गुंजवणी धरणाचा पाणी देण्यावरून वाद सभेत गाजतो। त्याच धरणाची पाहणी आज लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून ते करतायत। बापू, याआधी तुम्ही हे धरण बांधले, 2000 मध्ये आधी उपोषण केलं, तुमची तब्येत खराब झाली, पण आज प्रचाराच्या मुहूर्तावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या या धरणाची पाहणी करताय। जशी महाराजांच्या इतिहासाची तोरणा किल्ल्याशी एक जन्मगाठ आहे, तशी मंत्री म्हणून झाल्यानंतर याच तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्ण केलेलं हे मी धरण हे माझ्या आयुष्याच्या करिअरमधील सगळ्यात महत्त्वाचा असं हा भाग आहे। आणि त्याच्यामुळे आपल्याला कल्पना असेल की 2012 साली मी विरोधी आमदार होतो, शिवसेनेचा आमदार होतो, आणि त्यावेळेस हे धरण तोपर्यंत माझ्या तालुक्यातल्या लोकांना 2.02 TMC आमचं पाणी माहीतसुद्धा नव्हतं। मी जेव्हा सुरुवात केली आणि अभ्यास केल्यानंतर लक्षात आल्यानंतर मी या संदर्भामध्ये अनेक पाठपुरावे केले 2 वर्ष, पण सरकार ढिम्म होतं, काहीच करत नव्हतं। आणि म्हणून शेवटचं लोकशाहीतलं हत्यार म्हणून आमरण उपोषण मी जाहीर केलं आणि 2012 साली अगदी गणपती बसले त्या दिवशीच मी उपोषणाला बसलो। 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, नंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा झाली। IBN लोकवत त्यावेळेस मला वाटतं निखिल वागळे साहेब खूप प्रसिद्धीवर होते आणि त्या काळामध्ये त्यांनी मग याचं सगळं कव्हरेज केल्यानंतर खूप चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत होती। परंतु अजित पवार पालकमंत्री असताना 7 दिवस इकडे फिरकले नाहीत। माझं क्रिएटिन वाढलं। साल सांगा बापू, हे साल 2012 आणि त्याच्यामुळे मी अट्टाला पेटलो होतो की जोपर्यंत शासन काही मला शब्द देत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही। 7व्या दिवशी काही पत्रकारांनी पुणे रेल्वे स्टेशनच्या बाजूला अजित पवारांना सांगितलं की अरे बा, आम्हाला जी माहिती मिळते ते खूप वाईट आहे, सगळ्या पेपरमध्ये सगळ्या न्यूजमध्ये येतं आणि त्यांचं क्युटॉन्स खूप वाढले आहेत, 4.5 क्रिएटिन गेलेले आहे, खूप धोकादायक परिस्थिती आहे, तुम्ही पालकमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे, तुम्ही जा। त्यांनी उत्तर पत्रकारांना दिलं, मरतोय, मेला तर मरू दे, मी जाणार नाही। त्यातल्या एका पत्रकाराने बाळासाहेबांना फोन केला आणि बाळासाहेबांनी 7व्या दिवशी 4 वाजता मला फोन केला की विजय, हे उपोषण ताबडतोब तू सोडून दे, तुझ्या मरणाची हे लोक वाट बघतायत। अगदी बातम्या होत्या तशा। मला आवश्यकता आहे राज्यासाठी आणि पक्षासाठी, तुझी हे उपोषण सोडून दे, आणि अगदीच जर तुला तेवढाच राग असेल तर शिवसेना स्टाईलने तुला 2-4 बॉम्ब देतो मी, तुला वीर धरणात तुझं हक्काचं पाणी मिळत नसेल वाहून गेलेलं इथलं गुंजवणीचं, तर ते वीर धरण बॉम्बने उडवून दे, पण उपोषण बंद कर। बाळासाहेबांचे शब्द, बाळासाहेबांचे शब्द, अगदी मरती रात्र आहे, ते दिवस मावळतोय, स्वतः बाळासाहेबांनी सांगितलेले शब्द। मी संध्याकाळी उपोषण सोडलं, पृथ्वीराज चव्हाणांचा फोन आला, अजित पवारांनी मी जाणार नाही म्हणजे जाणार नाही, आणि त्याचबरोबर त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे त्यावेळेचे मंत्री होते रामराजे निंबाळकर, त्यांना देखील सांगितलं जायचं नाही। त्यांनी मला फोन करून सांगितलं, मला दुःख वाटते पण मी काय करू, बॉस आहे सांगत, अशा प्रकारचं काम त्यांनी केलं। सुदैवाने पुढे 2014 साली सरकार बदललं, मी मंत्री झालो। तुम्ही मंत्री झाल बापू, मी त्यावरच, तुम्ही मंत्री झालात, या धरणाचं काम तुम्ही 2 वर्षात पूर्ण केलं। 8% काम फक्त झालेलं होतं। हे सगळे एवढे मोठे बांध आणि सगळं जे दिसतंय ना, हे सगळं काम मी 2.5 वर्षामध्ये पूर्ण केलं। नॉर्मली याचे दरवाजे जे बसवतात ना, त्या दरवाजे बसवायला सरकारी वेळ कॉन्ट्रॅक्टर सकट 2.25 वर्षाचा असतो, परंतु 2 तरुण मुली, ग्रॅज्युएट मुली, MTech मुली, त्या 2 तरुण मुलींनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि हे दरवाजे बसवण्यापासूनचं ट्रायलपर्यंतचं काम दिवस रात्र त्यांनी केलं आणि 3 महिन्याच्या आत पूर्ण केलं, ते सुद्धा डिपार्टमेंटली केलं। त्यामुळे अतिशय त्यांना पुढे मी त्यांना अवॉर्ड्स दिली, त्यांना चांगल्या ट्रान्सफर्स दिल्या, हे सगळं शक्य आहे सरकारी खात्यामध्ये सुद्धा, हे इथे दाखवून दिलं मी। किती विरोध असायचा, किती अडचणी असायच्या, हेजिटेशन असायची, खोटी नाटकं,
काही ठराविक मंडळींना, टगे मंडळींना इथल्या शेतकऱ्याचा 7-12 विकत घ्यायचा 2 लाख रुपये एकरने, तिकडे जाऊन पुनर्वसनाच्या डिपार्टमेंटला जायचं, दौंडला 1 कोटी रुपये एकरची जमीन मिळवायची. ही सगळी आणि मिळत नाही तोपर्यंत ॲजिटेशन करायची. खूप विशेष सर्कल होतं ते सगळं म्हणून हे धरण पूर्ण झालं आणि देशातलं सगळ्यात शीघ्रगतीने पूर्ण झालेलं धरण म्हणून याचं नाव आहे. बापू, प्रश्न असा आहे ना की अजित पवार आणि विजय शिवतारेंचा वाद सगळ्यांना माहिती आहे, पण त्या वादाची ठिणगी या धरणाच्या उपोषणामुळे पडली होती. तिथून हा वाद आहे हे महाराष्ट्राला माहित नाही. पण आज पाणी मिळतंय का पुरंदरला हक्काचं ह्या 2019ला दुर्दैवाने 2 वर्ष ह्या सगळ्या काही नेत्यांनी, विरोधकांनी, मी आता बोलणार नाही कोणाचं नाव, 2 वर्ष कोर्टात घोळ घातला. धरण पूर्ण झालं, पाणी आडलं गेलं, 2 वर्ष घोळ घातला. बरोबर निवडणुकीच्या अगोदर साधारणतः 1 महिना हायकोर्टाने 6 केसेस केलेल्या शेतकऱ्यांच्या नावाखाली. ते कुरुंदकर की अरुणकर जे काय आहेत पुण्याचे 5 लाख रुपये एका हिअरिंगला घेतात. शेतकरी कोण पैसे देऊ शकतो का? राजकीयदृष्ट्या नालायकपणा त्यांनी केला आणि हे काम अडवून ठेवलं होतं. पण तरीही आचारसंहितेमध्ये हायकोर्टाने ऑल केसेस आर फॉल्स अँड फ्रिव्हिलेस, सगळ्या केसेस खोट्या आहेत असं जाहीर करून ऑर्डर दिली. टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली ती ऑर्डर लार्सन टुब्रोला ती ऑर्डर दिली गेली आणि त्याच्यानंतर कामाची सुरुवात झाली. आता आपण बोललो की पाणी पोचलं नाही. होय, कसं पोचेल? अजित पवारांनी महाविकास आघाडी झाल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये हे काम अडकून राहिलेलं आहे आणि पहिल्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये ठराव मंजूर करून घेतला की जोपर्यंत गुंजवणीचं पाणी पुरंदरला पाईपलाईनद्वारे पोचत नाही तोपर्यंत 60% गुंजवणीचं पाणी बारामतीला डाव्या कॅनॉनमधून आणि 40% पाणी उजव्या कॅनॉन. ठराव. बापू, थोडंसं त्याच अजित पवारांनी परवा तुमच्या दारात सभा घेतली बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आणि त्यांनी सांगितलं की माझा विचाराचा म्हणजे माझा खासदार निवडून द्या, गुंजवणीचं पाणी तुम्हाला आणून देतो. किती भंपकपणा आहे. कोण होतं 15 वर्ष खासदार? कोण होतं? सुप्रिया सुळे आपली बहीण होती ना. एकत्र होता ना आपण, राष्ट्रवादी काँग्रेस सगळी एकत्र होता ना. काहीतरी शरम बिरम काय थोडी जनाची मनाची बाळगली पाहिजे लोकांनी की माझा विचारांचा खासदार निवडून द्या तर मी 40 काम पूर्ण करतो. अडवलं तुम्हीच ना. हे 5 वर्ष काम त्या आमदारांनाही करू दिलं नाही त्यांनी. माझा आरोप आहे स्पष्टपणे. फायनान्स मिनिस्टर होता ना तुम्ही, का नाही पैसे दिले? का नाही? हा प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा खासदारकीचा बारामती लोकसभा मतदारसंघ होता ना. किती मिटिंग अजित पवारांनी घेतल्या, किती मिटिंग सुप्रिया ताईंनी घेतल्या राज्य शासनाकडे की हे काम चालू झालं पाहिजे. कुठे अडकलाय, का अडकलाय, काय त्याच्यामध्ये आहे, का नाही झालं? अजित पवारांना आत्ताच सुचते आहे की माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या. तुम्ही 50 वर्ष आमची फसवणूक केली आहे. आता सौभाग्यवती उभे आहेत म्हणून बोलताय आता माझ्या विचाराचा करा. आणि मग ते अगोदर कोणाच्या विचाराचा होता? पाकिस्तानचा होता. हे सगळं राजकारणाचं झालं बापू. पुरंदरचा रहिवाशाला कधी हे पाणी मिळेल एक लक्षात हाच घ्या. लढा आजचा नाहीये. नाही, लढा नाही. आता याची ऑर्डर दिलेली आहे. 1307 कोटीची ऑर्डर आहे. त्या 1307 कोटीच्या ऑर्डरमध्ये 3 योजना या वाजेघर त्याच्या 3 योजना आहेत अशा. शिंदेवाडीला पिण्याच्या पाण्याच्यासाठी अशा 3 ज्या योजना आहेत त्या योजना मी मंजूर केल्या होत्या. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मान्यता दिली होती आणि त्या मान्यता देऊन 2019च्या दरम्यान सरकार गेलं आणि त्याच्यामध्ये त्या अडकून पडल्या. इथल्या लोकांचं म्हणणं ठीक आहे की बा पाणी जाते. आम्हाला ऊर्ध्व भागामध्ये जे 60% पाणी असते त्याच्या काही टक्क्यामध्ये आम्हाला मला वाटते वाजेघर आणि अजून एक त्या योजनेचं नाव मला आता आठवत नाही, त्यांना पाणी द्यावं. त्यांची मागणी रास्त आहे. मध्ये मी त्यांना एकदा सूचना केली होती की जिथून हे पाणी उचलायचं ना त्या ठिकाणी अर्धा किलोमीटर पाईपलाईन टाकू नये आणि पुढचं काम आपण करून घेऊ. आज 5 वर्ष काम थांबलं आहे. मला अजित पवारांना फायनान्स मिनिस्टर आणि पालकमंत्री होते 5 वर्ष गेल्या. त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ह्या धरणाचं आता 1300 कोटीच्या पाईपलाईनचं काम जवळजवळ 200-300 कोटीने वाढलं किंमत. त्याला जबाबदार कोण? तुम्ही स्वतःला खूप कर्तृत्वान समजता. सकाळी 6 वाजता येऊन काम करता, चांगली गोष्ट आहे. पण जर अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मुद्दे, हे फक्त पुरंदरला पाणी नाही आहे. भोरला 16,000 एकरला पाणी आहे. पुरंदरला जवळजवळ 18,000 एकरला पाणी आहे. वेल्ह्यामध्ये 650-700 एकरला पाणी. त्यात 3 योजनांचे मिळून आणखी 800 एकर. एवढ्या सगळ्या वेल्हा, भोर आणि पुरंदर तिन्ही शेतकऱ्यांना वेठीस कोणी धरला आहे?
कोण खासदार? सुप्रियाताई किती वेळा मिटिंग घेतली आपण. मी टीका करायची म्हणून करत नाही. तळमळ असायला पाहिजे की माझ्या लोकांसाठी हे काम पूर्ण झालं पाहिजे. पाणी आज जर गेलं असतं, मी म्हणतो मी 3 वर्षाचा वेळ दिला होता LNTला. 3 वर्षामध्ये प्रोजेक्ट पूर्ण करायचं. 6 एकरपर्यंत 2.5 kg सेंटीमीटर स्क्वेअरची पाईपलाईन तिथून पुढे शेतकरी करणार. हे 3 वर्षात पूर्ण करायचं आणि पुढची 2 वर्ष चालवून दाखवायची. म्हणजे आत्तापर्यंत योजना चालवून वगैरे सगळं पूर्ण झालं असतं. दुर्दैवाने काहीच झाले नाही. याचं पूर्ण जबाबदारी ही 100% राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे जलसंपदा खातं होतं. पालकमंत्री अजित पवार होते. त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे होत्या. कुणाची जबाबदारी आहे? द्यावं उत्तर त्यांनी. बापू, एक शेवटचा आणि राजकीय प्रश्न विचारतो. ज्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तुम्ही प्रचार करतायत ना, तिथं असं सांगते की महायुतीचा धर्म पाळला गेला पाहिजे. अजित पवारांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वरिष्ठांचं ऐकायचं नाही ऐकायचं हा तुमचा प्रश्न आहे. अनंतराव थोपटेंची तुम्ही आज भेट घेतली, त्यानंतर ते म्हणतात आरेला कार्य आम्हीही करू शकतो, तुम्ही वरिष्ठांचं ऐका. एक लक्षात घ्या, आरेला कार्य करू नका. आरेला कार्य काय, मी आरे बोलत नाही. मी तांत्रिक मुद्दे बोलतोय. हे धरण का अपूर्ण राहिलं? आत्ता राहिलं होतं पहिले 16 वर्ष. 99 ते 2014 पर्यंत अजित पवार सत्तेत होते, उपमुख्यमंत्री होते. मग धरण का राहिलं होतं? जे धरण मी सत्तेत आल्याबरोबर 2016-17ला पूर्ण केलं, ते धरण यांना 15 वर्षात का करता आलं नाही पूर्ण? याचं उत्तर अजित पवारांनी. अरेला कार्य नको, हे याचं त्यांचं उत्तर म्हणणं द्या. आहे की युती धर्म पाळला गेला. वरिष्ठांचं युती धर्म हो. वरिष्ठांचं तुम्ही लोकांना ऐकणार 50 वर्ष, वरिष्ठांना काय, ज्यांनी आम्हाला 50 वर्ष फसवलं त्यांना मतदान आम्ही करायचं. ही महायुतीमध्ये जरी असलं ना, तर लोकांची मानसिकता नाही अजित पवारांना मतदान करण्याची, कोणाचीच नाही. त्यामुळे महायुतीचा धर्म जरूर पाळला पाहिजे. पण महायुतीच्या धर्मामध्ये जर असं एखाद्या ठिकाणी स्थानिक लेवलला इतका मोठा आतंक असेल, आम्ही ठरवू ना. महायुतीच्या धर्मात काय, ठीक आहे, राजीनामा देऊन टाकू शिवसेनेचा. बापू, तुम्ही मोठं विधान करताय, शिवसेनेचा राजीनामा द्यायचं म्हणताय तुम्ही. ऑलरेडी वरिष्ठांचं आमचे सगळे कार्यकर्ते या मानसिकतेमध्ये आहेत. एकदा निश्चितपणे मान मर्यादा ज्याला म्हणतात, सुसंस्कृतपणा ज्याला म्हणतात, राजकारणातली सूझबूझ आणि आपल्या नेत्यांचा रिस्पेक्ट ज्याला म्हणतात. 2 वेळा मी मुख्यमंत्री महोदयांना जाऊन इथली परिस्थिती सांगितलेली आहे. मी जेवढे प्रश्न बोलतोय त्याची उत्तरं मी लेखीसुद्धा देतो. त्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी मला द्यावीत. मी काम करेल. हे का झालं नाही इतक्या वर्ष? तुम्ही का फसवलं लोकांना? अहो, तुम्ही मला सोडा हो. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात 29 गावात आज प्यायला पाणी नाही आहे. उपोषण झालं 1 महिन्यापूर्वी. अजित पवारांना माहीत नाही हे? सुप्रिया सुळे स्टेजवर असताना खालून एका महिलेने, वरिष्ठ महिलेने, तुम्ही 15 वर्ष आम्हाला फसवताय, पाणी प्यायला नाही, आम्ही तुम्हाला आता फसवू का? हा प्रश्न केलेला अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळे ह्या संपूर्ण महाराष्ट्रात पवार विकास काय आहे ना, तो सगळ्या महाराष्ट्राला जरा कळू द्या. या निवडणुकीच्या माध्यमातून तो माहीत पडेल. हा सगळा फसवेगिरी, घुसखोरी, दुसऱ्यांनी केलेल्या संस्थांमध्ये घुसणे, ताब्यात घेणे, मालक बनणे. ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटनला परत गेली आणि महाराष्ट्रात, ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात सहकारामध्ये वगैरे ही पवार कंपनी आली, ज्यांनी स्वतः काही केलं नाही. मोठ्या मोठ्या लोकांनी समर्पित आयुष्य जगून जे सगळं उभे केले, कारखाने वगैरे, तिथे घुसखोरी करून त्यांना बाजूला फेकून दिलेलं आहे. बँका असतील, डेऱ्या असतील, सहकारी संस्था असतील, सर्व ठिकाणी. त्यामुळे हे लोकांना माहीत पडलं पाहिजे. बारामती लोकसभा कार्य मतदारसंघ नका करू म्हणाव. अरेला कार्य मी थोडी दादागिरी करतोय. मी जे प्रश्न विचारतोय त्यांची उत्तरं त्यांनी, मी जसं आता विचारतोय संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर, त्याच पद्धतीने अजित पवारांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर उत्तरं द्यावीत. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार सुरू आहे. खरं तर गुंजवणी धरणावरती विजय शिवतारे आलेले आहेत. या धरणाची पाहणी त्यांच्याकडनं गेल्या अर्ध्या तासापासून होतीये. खरं तर हा वाद काय आजचा नाही आहे. 2012 पासून ही मागणी होती, उपोषण त्यांनी केलं. पण आज त्यांचं येण्याचं सौजन्य आहे ते वेगळं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्षही उभं राहायला ते तयार आहेत आणि त्याच मतदारसंघाच्या वेल्हा तालुक्यात असलेल्या या धरणाची विजय शिवतारे यांच्याकडून पाहणी झालेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, वेल्हा, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.